काय सांगाल सर? एस-आय-एफ म्हणजे बेसिकली एक ब्रिज आहे म्युच्युअल फंड आणि पी-एम-एस गुंतवणूकमध्ये. त्याचा ॲडव्हांटेज, त्याचे दोन ॲडव्हांटेज. एक तर म्हणजे ज्या लोकांना पी-एम-एस सारखे रिटर्न्स पाहिजे, थोडा ॲग्रेसिव्ह कॉल घ्यायचा आहे आणि त्यांना रक्कम पण कमी गुंतवायची आहे, त्यासाठी एस-आय-एफ एक मार्ग आहे. कारण एस-आय-एफमध्ये मिनिमम गुंतवणूक 10 लाखाची आहे. तुम्ही पी-एम-एस जर बघा त्याची मिनिमम गुंतवणूक 50 लाख आहे. दुसरा सर्वात मोठा ॲडव्हांटेज त्यांनी काय केलं एस-आय-एफमध्ये, 25% तुम्ही डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करू शकता. म्हणजे फंड मॅनेजर हा लाँग शॉर्ट पोझिशन्स घेऊ शकतो 25%पर्यंत. 75% रक्कम ही कुठल्याही लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा ॲसेट अलोकेशन फंडमध्ये असते. त्यांनी होतं काय, की जेव्हा मार्केट साईडवेज चालतात किंवा मार्केट जेव्हा वर जातं किंवा खाली जातं, ह्या 25% फंड मॅनेजर लाँग शॉर्ट पोझिशन घेतो, त्याच्यामध्ये रिटर्न्स फार चांगले येतात. आणि त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे, की जर ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर मी जर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग केलं तर मला 30% टॅक्स भरायला लागतो. पण म्युच्युअल फंडमध्ये असल्याकारणाने मला 12.5% भरायला लागतात, कारण तो लाँग टर्म कॅपिटल गेन्समध्ये धरला जातो. हा एक फायदा त्याचा खूपच टॅक्सेशनचा फायदा आहे. आणि जसं मी म्हटलं, की गुंतवणूकदारांना काहीतरी नवीन प्रोडक्ट्स हवे असतात. म्युच्युअल फंड हे त्यांचं ब्रेड अँड बटर झालेलं आहे. तर आता एकदम मोठी झेप पी-एम-एस 50 घेण्यापेक्षा किंवा एक छोटी झेप घ्यावी म्हणून एस-आय-एफ, म्हणून त्याची रक्कम सुद्धा 10 लाख केलेली आहे. आणि मी सेबीचे फार धन्यवाद करतो की त्यांनी हा प्रोडक्ट आणलेला आहे.